काय झालं ना की आता उद्धव आणि आदित्य एकत्र आलेत. ही आपली प्रियांका चतुर्वेदी ती आगीत तेल ओतायला तिथे बसलेलीच आहे. वहिनींची भूमिका पण आदित्यला झुकतं माप देणारी आणि याला पगारी नोकर समजणारी आहे. कोणाला? आमच्या संजयला. तर त्याच्यामध्ये परत गोची अशी झाली की इकडे आदित्यच्या मागे एक लॉबी आहे त्याच्या तरुण मित्रांची, जे आर्थिक व्यवहारात पण त्याच्याबरोबर आहे, त्याच्या नाईट लाईफमध्ये, त्याच्या फ्रेंड सर्कलमध्ये आहेत. फ्रेंड म्हणजे सगळं आलं, बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड सगळं आलं. तर ते पण चांगल्या अर्थाने बोलत आहे, म्हणजे नाईट लाईफ या अर्थाने फ्रेंड आहे. तर ते असं एक मोठं आहे. तो कसं आहे की संजय पण एकटा नाही आहे ना. संजय पण आता कसं आहे की उबाठामधले फुटणारे जे खासदार आहेत ते फुटेल. आता त्यांना पर्याप्त संख्या आहे. कधी आता ॲक्च्युली ते ना खरं म्हणजे वाट बघतात. उबाटाचे उबाटाचे खासदार फुटलेले आहेत. त्यांचं शिंदे साहेबांशी बोलणं झालेलं आहे. मी सांगतो ना की झालेलं आहे बोलणं. ते कोण आहेत? त्यांची नावं अमित शहांना दिली गेलेली आहेत, फडणवीस यांना माहिती आहेत. आणि त्यांना खरं म्हणजे मला असं वाटत होतं की अधिवेशन काळात एखाद्या वेळ होईल, पण अधिवेशन संपल्याशिवाय होत नाही असं दिसतंय. पण उभाट्यात तिकडे फुटे. आमदारांच्या बाबतीमध्ये गोची आहे थोडी. अजून पक्षांतरबंदी कायदा लागू होणार नाही इतके नाही फुटले. त्यामुळे फुटतील, ते फुटायच्या मार्गावर आहेत. पण प्रत्येकाचं काय झालं माहिती आहे यार, ते शिंदे गटात जायचं ना म्हणजे लोक असं तत्व, सत्व, महत्त्व, काहीतरी आपल्याला विचारसरणी पटली वगैरे वगैरे विचार नाही करत. ते म्हणतात मला काय मिळणार आहे. कधी असं पण हात असतो, मला काय मिळणार आहे ते पण असतं, किंवा मला पद काय मिळणार, मला पाहिजे पद. तुमच्याकडे यायचं कशाला यायचं. म्हणजे ते कसं आहे की दुसरीकडे कुठल्या पक्षामध्ये गेलं तर आम्हाला माहिती आहे की उघड्या गेलं नागड्याकडे कुडकुडून नेलं तसं होणार. आम्ही तुमच्याकडे येतोय ते आम्हाला ब्लँकेटं मिळावीत उबदार म्हणून येतो. तर ती ब्लँकेटं कोणती ते निश्चित करा म्हणून आमदार थांबलेत. ती संख्या होईल, अजून नाही झालेली हे खरं आहे, होईल ती. पण खासदार तर फुटल्यात जमायत. म्हणजे ते फुटलेले खासदार परत जे आहेत ना ते सगळे असंतुष्ट आहेत ना, ते आदित्यच्या विरोधात आहेत. उद्धवच्या विरोधात आहेत तर आहेत, पण आदित्यच्याही विरोधात आहेत खूप. कारण त्यांना असं वाटतं की आदित्य हा बाळासाहेबांच्या काळात जसं उद्धव पक्षातून सगळं नारायण राणेंपासून, राजपासून तर नायकांपासून जेवढे बाहेर पडले सगळे उद्धवमुळे पडले, तसं आता आदित्य करतोय. पण एक असं हे आहे, परसेप्शन आहे की संजय राऊतशी ते बोलतात सगळे. आणि संजय आत्ता जरी प्रवक्ता आहे, नेता आहे, सगळं आहे, तरी देखील त्याला ते बिंदास सांगतात की आम्ही काय ह्याच्यामध्ये उभाठामध्ये राहणार नाही, आम्ही जाणार. आणि संजयला माहिती आहे आता एकनाथ शिंदे जाणार हे पण संजयला माहिती होतं. त्याप्रमाणे हे पण त्याला माहिती आहे की हे जाणार आहेत. त्यामुळे उद्धवची पुढे काय वाट लागणार आहे हे त्याला माहिती आहे. उद्धवच्याबद्दल अजूनही तो बाळासाहेबांचा मुलगा म्हणून सॉफ्ट आहे. खरं म्हणजे काय राहायला नाही पाहिजे, पण आहे सॉफ्ट आहे तो. तर कसं झालं की आदित्य त्या प्रियांकाच्या नादी लागून उद्धवचं अप्रत्यक्ष चिथावणी, उत्तेजन. उद्धवलाही असं वाटतं की हे आपल्याबरोबरीचे लोक जे आहेत, मिलिंद नार्वेकर आहे, हे आहे. आता तिसरं नाव मी परवा घेतलं तर मला दोघा चौघांनी फोन करून विचारलं, अनिलजी तुम्ही जाता जाता त्या शॉर्टमध्ये नाव घेतलं खरं. कारण एकनाथ शिंदे ज्या वेळेला याच्यातून शिवसेनेतून बाहेर पडले त्यावेळी त्यांनी जे आरोप केले त्याच्यामध्ये सर्वात जास्त आरोप उद्धवच्या खालोखाल त्यांनी अनिल परबवर केले होते. आठवतंय तुम्हाला? म्हणजे अनिल परब हा व्हिलन होता त्यावेळेला. अनिल परब आमच्या खात्यात हस्तक्षेप करतो आणि अनिल परब अमुक करतो तमुक करतो, हे तर तक्रारी इतर मंत्र्यांनी पण केल्या होत्या की अनिल परबचा हस्तक्षेप आहे. अनिल परब स्वतःला हे समजतो, मुख्यमंत्री समजतो वगैरे वगैरे. आणि त्यावेळेला थोडंसं असा एक प्रॉब्लेम होता की तो हस्तक होता ॲक्च्युली. म्हणजे त्यावेळेची खरी परिस्थिती अशी होती की अनिल परब हा काही मस्तक नव्हता.
तो त्याच्या डोक्यानं काही करत नव्हता, पण उद्धव पण त्याचं डोकं वापरत नाही. त्यामुळे उद्धवच्या डोक्याने करत होता का या प्रश्नाला उत्तर नाही. उद्धवच्या डोक्यानं नव्हता तो करत. तो वहिनींच्या मस्तक वहिनींचं होतं, हस्तक अनिल परब. अनिल परबकडून वहिनी करून घेत होत्या सगळ्या गोष्टी. मग त्या ज्या हस्तक्षेप IAS IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या असोत, टेंडर्स असोत, काय देणीघेणी असोत, हे असोत, सगळ्यामध्ये त्या अनिल परबला वापरत होत्या. मिलिंद थोडं वापरत होतं, पण अलीकडे गेल्या 2-5 वर्षात हळूहळू मिलिंद घसरत होता, त्याचा तिथला प्रभाव आणि त्याच्यावरचा हे पण डळमळीत झाला होता. म्हणजे आता तो होता तिथे, पण तो पूर्वीसारखा नव्हता. तो पब्लिक रिलेशन ऑफिसर झाला होता. आमदार बिमदार झाला, पण पब्लिक रिलेशन ऑफिसर. इतर या नेत्याशी दोस्ती ठेव, त्या नेत्याशी दोस्त हो, कधी काय गरज लागली तर याची काय पैशाविषयीची कामं असतील तर ती फडणवीसांकडे घेऊन जा वगैरे वगैरे. कारण यांना लाजा वाटतात ना स्वतःला, ठाकरेंना आपली कामं सांगायला. प्रत्येकाकडे प्रत्येक ठाकरेकडे एक पंटर असतो की जो फडणवीसांकडे म्हणा किंवा एकनाथ शिंदेकडे जाऊन काम करतो आणि त्याचं गुडविल असतं तिकडे. प्रत्येक ठाकरेंकडे असं म्हटलं मी. कोणाकडे कोण येते तर आता तेवढं पुरतंच ठेवू. तर त्या अनिल परबचं नाव घेतलं, बरेच त्यांना आश्चर्य वाटलं. ते म्हणजे अनिल परबच्या पण मागे लागला आदित्य. अरे म्हणलं हो ना, लेटेस्ट जी काय माझ्याकडे कन्फर्म बातमी असते त्याच्यामध्ये अनिल परबचं पण आणि आदित्यचं बिनसला यार. आणि आदित्यच्या ब्लॅकलिस्टमध्ये संजय नंबर 1ला आहे, नंबर 2ला मिलिंद आहे, नंबर 3ला अनिल परब आहे. अजून एक चौथं नाव कन्फर्म नाही झालं मला. ते झालं तर मग तर तुम्ही म्हणाल की अनिलजी काय कठीणच आहे, उद्धवचा एकही माणूस ठेवायचा नाही बरोबर, असं झालेलं दिसतंय. आता काय सुभाष देसाई राहिले काय गेले काय त्याच्यावर त्यांनी काही फरक पडत नाही. पण आणखीन एक व्यक्ती आहे की ती राहिली दुरावली तर फरक पडेल. घेतो मी, नाव घेईन नंतर, त्याला काय. एनिवे सांगायचं होतं असं की काय झालं की एक वर्ग आहे असा की त्याला असं वाटतं की आदित्य संजयला दुखावतोय, पण संजय हा ते राक्षसाचा प्राण पोपटात असतो म्हणतात बघा कसं, तसं आत्ता शिवसेनेचा सत्तेवरून गेल्यानंतर तो विशेष. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, शिवसेना फुटली, उबाठा झाली, पक्षचिन्ह गेलं, नाव गेलं. त्यानंतर जर कोणी जिवंत ठेवली असेल उबाठा तर ती संजय राऊतने ठेवली मीडियाच्या माध्यमातून. रोजची सकाळची त्याची प्रेस कॉन्फरन्स हे शिवसेना जिवंत आहे उबाठा याचा पुरावा. उद्धव देखील आहे राजकारणात अजून, वानप्रस्थ नाही, संन्यासाश्रमात नाही गेला, फिजिकली मेंटली ही इज इन्वॉल्ड इन पॉलिटिक्स हे दाखवण्याचा एकमेव पुरावा संजय होता. स्ट्रॅटेजी संजय, कोणी कुठे काय हे करायचं, इतर पक्षांशी संबंध, राहुल गांधीशी दोस्ती, तिकडे शरद पवारांशी दोस्ती, हे सगळं मेंटेन कोण करत होता रिलेशनशिप? हा आमचा उद्धव तिकडे बसून होता ना. उद्धव घराच्या बाहेर कुठे पडत होता? आधी पडत नव्हता, मुख्यमंत्री असतानाही नव्हता पडत, आजारी होता म्हणूनही नव्हता पडत. आताही घराबाहेर त्याचं काही नाही, घर कोंबडा आहे तो. तर त्यामुळे तो घर कोंबडा तिकडे बसलेला असताना हा मोर आमचा पिसार फिरून संजय नावाचा फिरत होता गावभर पब्लिक रिलेशनमध्ये. तर कसं आहे ना, त्याच्यामुळे शिवसेना टिकून राहिली. त्याच्या प्रेस कॉन्फरन्समुळे शिवसेना आक्रमक राहिली नाही आणि नुसती जिवंत नाही तर ज्वलंत आहे ही भावना राहिली. संजय गेल्यानंतर काय प्रियांका चतुर्वेदी प्रवक्ता होणार त्यांची, तो करील पण आदित्य, ते काय सांगता येत नाही. वरुण सरदेसाईच्या बाबतीमध्ये काही वेगळं बोलणार आहे मी नंतर, म्हणून मी आता त्याचं नाव नाही घेते. पण प्रियांका चतुर्वेदीला करेल, पण आता प्रियांका त्याच्याकडे राहते का भाजपत जाते? पण मी फडणवीसांनाही मेसेज केला आहे आणि त्यांच्या आवश्यक त्या लोकांशी मीही बोललो आहे. आणि आणखीन मी ज्यावेळेला बातमी दिली काही भाजपच्या माझ्या मित्रांना की हे आहे ती प्रियांका चतुर्वेदी त्याला धमक्या देते मी भाजपत जाईन म्हणून आदित्यला, ते विश्वासच ठेवणार. त्यामुळे कसं शक्य आहे, तिला कोण गेल भाजपमध्ये? ती किती 4 ठिकाणाहून आलेली आहे आणि काय काय म्हणजे गुरुदास कामत झाला, तो आणखीन कोण हे झाला ते झाला, काय लास्ट आदित्यचं चाललंय. त्याच्याकरता आदित्यने पक्ष तोडेपर्यंत गेला, इतकं तिचं माया झालं आणि तिला इकडे कोण घेणार? आधीच आमच्या इकडे वांदे झालेले आहेत, आमच्याकडेच काही नेत्यांना काय करायचं कळत नाही, कुठे आवरायचं ते कळत नाही, तिला कोण घेणार इकडे भाजपत? पण तरी पण मी त्यांना म्हटलं तरी एक प्रिकॉशन घ्या तुम्ही, तुमचे दिल्लीत संबंध आहेत ते पण वापरा,
इकडे फडणवीसांना तर म्हटलं मी सांगून उपयोग नाही, तुम्ही पक्षात आहात, तुम्ही पण सांगा या बाईला घेऊ नका आतमध्ये, आणि ती तुमच्या जीवावर तिकडे त्याला धमकाय देते मी जाईन सोडून, ते एकदा डिक्लेअर होऊन जाऊ द्या की तिला तुम्ही घेत नाही, तर ती शिंदे घेणार नाहीत, तिला 100% घेणार नाहीत. कारण तिच्यावरून जो वाद झाला आहे त्याचा फायदा शिंदेना नाही आहे, तोटाच आहे, आणि ती शिंदेंवर फार वाईट बोलली आहे, त्यामुळे शिंदे नाही घेणार तिला. बाकी इकडे राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये काही नाही. काँग्रेसमध्ये एका वेळ परत जाण्याचा प्रयत्न करू शकते ती. आता तुमच्याशी बोलताना मला असं वाटतं की राहुल गांधीकडे ती परत क्षमा मागत जाऊ शकते, आणि तिथे तिचा एक मित्र आहे की जो तिथे गुडविलमध्ये तिला मदत करू शकतो, व्हॉट एव्हर इट इज. पण तो भाग वेगळा. तर कसं आहे ना की एक एक लॉबी आहे की त्यांना असं वाटतं की संजय म्हणजे शिवसेना आहे, संजय म्हणजे शिवसेनेचं मुखपत्र आहे, शिवसेनेच्या जिवंत आहे ती संजयमुळे. त्यांना असं वाटतं की उद्धवला जर संजयनी सोडलं, म्हणजे संजयला काढलं, सोडलं नाही, सोडल्या शब्द नाही, काढलं आदित्यने, तर आदित्यचं तर नुकसान होईल, पण शिवसेनेचं नुकसान होईल, उभाठाचं नुकसान होईल, उद्धवचं आणि ठाकरे घराण्याचं नुकसान होईल. तर 2 ठाकरे एकत्र येतात, राज आणि उद्धव एकत्र येतात, याचा एक सायकोलॉजिकल परिणाम, सुदिंग रिलीफ मिळाला महाराष्ट्राला. निवडणुकीत नाही यशस्वी झाला, ओके ठीक आहे, पण 20 वर्ष लोक यांची जुगलबंदी बघत होते, भाऊबंदकी बघत होते, ती काय फारशी कोणाला पटत नव्हती. काय भाऊ आहेत आणि भांडतात, आणि हे 2 मराठी माणसाचं नाव घेतात, एकत्र आले पाहिजेत असं वाटायचं, पण येत नव्हते. 20 वर्ष विषच एकमेकाविषयी व्यक्त करत होते, आणि दोघांमध्ये फारच तीव्र संघर्ष होता, पण तो मिटला तर बरं वाटलं होतं. आता ठाकरे बंधू एकत्र आलेत, आता ते राहिलेत की नाही या प्रश्नाचं वेगळं उत्तर मी वेगळ्या वेळेला देईन तुम्हाला. खरं जे आहे ते थोडं वेळ द्या मला, कारण मला विचारता येतात तर लोक की आलेत हे ठीक आहे, पण राहिलेत का? तुम्ही तर म्हणत होता येणारच नाहीत. मी म्हटलं मी येणार नाही असं म्हणत होतं, याचं कारण येण्याची त्यांना दोघांना गरज नाही असं मला वाटत होतं. एक सायकोलॉजिकल थोडंसं हे रिलीफ सोडला तर काही नव्हतं, आणि एकमेकाला उपयोग होणार नाही हेही मला कळत होतं, आणि काय एकत्र येतात तेही कळत नव्हतं. काहीतरी भावनेच्या मूडच्या मुडी आहे आमचा राज ठाकरे, लहरी आहे, मुडी आहे, काहीतरी त्या मांजरेकरशी बोलताना बोलून गेला, मग फॉलोअपमध्ये मग लोक चढवायला लागले, एक लॉबी आहे त्याच्या भोवती, पण हां छान 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 म्हणणारी, त्यात काही उद्योगपती आहेत, ते त्या ह्याच्यात ते झालं, पण ते टिकेल की नाही, राहिलेत की नाही, आताही फारसं काही त्यांचं सख्य आहे की नाही, कितपत ते फिजिकली मटेरियलाइज होणार आहे, आणि अजून 3.5 वर्ष आहेत त्याच्यात काय काय करणार आहे वगैरे. पण ठीक आहे, एनिवे ठाकरे एकत्र येतात, आणि संजयच बाजूला बरोबर. ठाकरेंना एकत्र आणण्याचं काम कोणी केलं? मी तुम्हाला सांगतो ना, संजयने केलं. संजय जर नसताना मध्ये, ते 2 ठाकरे बंधू एकत्र येतच नव्हते, 100%. संजयने त्यासाठी काय काय केलं. राजच्या नावावर उद्धवला खोटं सांगितलं, काही चांगलं बोलतोय राज असं दाखवलं, उद्धव कसा हलकटपणाने बोलतोय हे माहिती असताना ना ऐकलेलं असताना राजला कुठे खोटं सांगितलं की उद्धव तर आता तुझ्याबद्दल अशी भूमिका घेतो, आणि असं त्यांनी दोघांनाही एकमेकाविषयी चांगलं बोलतायत, पण ते खोटं आहे, म्हणजे ते तसं ते बोलत नव्हते, ते शंकाच काढत होते एकमेकाविषयी. पण म्हणजे संजय मात्र खोटं सांगत होतं दोघांना की नाही असं आहे, आणि ते खोटं खरं तर ते असं वाटलं, आणि ते दोघं एकत्र आले. आता संजय बाहेर पडणं हे राजला देखील मग उभाठामध्ये कोणी राहतच नाही, म्हणजे ठाकरे घराण्याशी शेवटचा दुवा हा काही उद्धव नाही, आदित्य तर नाहीच नाही, संजय हाच दुवा आहे त्यातला. त्यामुळे राजला जेव्हा काही म्हणजे त्याला या प्रकारचं फिडिंग देणाऱ्यांच्यामध्ये माझेही मित्र आहेत काही, त्यांनी राजला असं सुचवलं की उद्धव आणि राजच्या भांडणामध्ये संजयने भूमिका बजावली, आणि तुम्हाला दोघांना एकत्र आणलं. आता आदित्यमुळे संजय दुरावतोय उद्धवपासून, आणि हे उद्धवच्या हिताचं नाही, संजयचं काही भलं बुरं याच्यामध्ये यात भानगडच नाही. संजयचं भलं कसं होईल ते मला माहिती आहे, त्यालाही माहिती आहे, आणि त्याला भरपूर चॉईस आहे, आणि ते त्याला मोठा नॅशनल चॉईस आहे. त्याला राहुल गांधी दुसऱ्या दिवशी उचलणार, हे मी तुम्हाला सांगतो, दुसऱ्या दिवशी उचलणार, आणि तो तर नॅशनल प्रवक्ता होईल त्यांचा, आणि मग ही भूमिका घेऊनच तो मोदींविरुद्ध लढत राहू शकेल ना.
त्याला आता काय एका रात्रीत बदलून मोदींच्या बाजूने बोलता येणार नाही, भाजपाच्या बाजूने बोलता येणार नाही, फडणवीसांच्या बाजूने बोलता येणार नाही. शिंदे घेतील त्याला, पण शेवटी शिंदेच्या पक्षात गेलं तर शिंदे बोलू देणार नाहीत त्याला फडणवीसांविरुद्ध, मोदींविरुद्ध, नाही का? मला माहिती आहे ना, नाही देणार. किंवा आता शिंदेना तो उभाठा सोडतोय, उद्धवला सोडतोय, याच्या पलीकडे याच्याबद्दल, संजयबद्दल आकर्षण नाही, मला माहिती आहे. हे संजय आपल्याकडे आला पाहिजे, का आला पाहिजे? उद्धवला तडाखा बसेल म्हणून. पण माझं त्यांनाही सांगणं आहे की तो इथे आल्यावर जर मोदी आणि फडणवीसांविषयी आतापर्यंत घेतलेली भूमिका आहे, ते जसं सुषमा अंधारेला लोक विचारतात, तू राष्ट्रवादीत असताना काय बोलली? प्रियांका चतुर्वेदीला विचारतात, तू राष्ट्रवादीत त्या काँग्रेसमध्ये असताना काय बोलली होतीस? ते मागचा इतिहास उगाळतात लोक. त्यामुळे संजय आपल्याला परवडणार नाही, तो तिकडून फुटेल, याला शुभेच्छा देऊया आपण. तर राजला हे पटवून देण्यात आलं काही मित्रांकडून की ठाकरेंना एकत्र आणणाऱ्या याला, संजयला हात बाहेर काढतो, तो तू का नाही मध्यस्थी करत? आणि आता माझ्याकडे मी फार मोठा व्हिडिओ का करत नाही किंवा तुम्हाला निर्णय का नाही सांगत माहिती आहे की राजनी इथपर्यंत तो आलाय की त्या दोघांचं जर जमवून देता येत असेल, पॅचअप करता येत असेल, आदित्यला समजवता येत असेल, आदित्यला आवर असं उद्धवला सांगता येत असेल, आदित्यचं आणि अमितचंही तसं काही हे नाही, आपलं गुडी गुडी आहे, केजे आहे, तेवढंच आहे. उद्धवचं आणि राजचं सध्या जरा बऱ्यापैकी आहे, बोलणं जाणणं वगैरे म्हणजे आहे, ठीक आहे. फार गाळगाळा नसलं तरी आधी एकमेकाचा गाळ पकडायला निघाले होते, ते आता निदान गळ्यात गळे आहेत थोडेसे. तर राज बोलू शकतो उद्धवशी, आणि संजय राऊतची हरकत नसेल, कारण संजयला पण अजून 100% असं झालेलं नाही की उभाटा सोडावी, उद्धवला सोडावं. कारण परवा तो माझ्याशी बोलताना मला म्हणाला की अनिल, परिस्थिती बदलते बघ, तुला सांगतो. जर आत्ता विधान परिषदेवर तो म्हणाला उद्धव जाणार का नाही हे लोक चर्चा करतात, तो म्हणाला मी उद्धवला सांगितलं की कोणत्याही परिस्थितीत विधान परिषदेवर जायचं. 29 साली ज्या वेळेला निवडणूक होईल त्यावेळेला जर काही नव्या रचना होत असतील, पुन्हा महाआघाडीला बऱ्यापैकी मतं मिळणार असतील, परत मुख्यमंत्रीपदाची चर्चा होऊ शकत असेल, तर परत मान्य कॅन्डिडेट म्हणून त्यावेळेला तू होऊ शकतोस आणि महाआघाडी बनून तू मुख्यमंत्री होऊ शकतोस. तर कुणी आत्ता या आदित्य हरामखोरी करतोय, त्याच्याशी सगळं भांडतोय, तरी संजयचं मनाचा मोठेपणा बघा की त्यांनी त्याला सांगितलं, आणि मलाही सांगितलं त्यांनी, की तो म्हणाला अनिल 29ला उद्धवला मुख्यमंत्री करायचं, विधान परिषदेवर आता जाऊ द्यायचं. मी जसं म्हणे, मी ज्या दिवशी तुला सांगितलं की शरद पवार, तेव्हा तू म्हणाला की अरे तो आदित्य तर त्या प्रियांका करता अडून बसलाय, तो म्हणतो शिवसेनेची जागा आहे ही. तो म्हणतो त्याला काही म्हणू दे ना, पण मी तुला सांगतो ना की शरद पवारच, आणि मी सांगतो म्हणजे मी सांगतो, तू जाहीर करून टाक की शरद पवारच, आणि माझं नाव घे, असं त्याने मला सांगितलं. आणि खरंच केलं का नाही त्याने? तर तसं तो मला म्हणाला अनिल तू माझ्या नावावर सांग ना की 29 साली मी उद्धवला मुख्यमंत्री करतो का नाही. बघा, करतो का नाही मित्रांच्या साहाय्याने वगैरे वगैरे, पण करतो असं त्याने सांगितलं. आणि तो म्हणे त्यावेळेस बघ सिच्युएशन कशी असेल, सगळं बदललेलं असणार आहे देशाचं राजकारण, तो म्हणाला. तर मग असं आहे त्याच्या मनामध्ये, म्हणजे रबर तुटला नाही आहे, ताणला गेलाय असं थोडंसं वर्णन केलं. तर मग राजने मध्यस्थी केली तर संजय स्वीकारेल ते, हे मी संजयच्या वतीने पण सांगू शकतो की राजची मध्यस्थी स्वीकारेल तो. आणि राजला पण मी सांगू शकतो की राज तू पुढाकार घेतलास तर हे पॅचअप करून देऊ शकतोस. आणि मला असं वाटतंय की थोडंसं या दृष्टीने काहीतरी संजयशी तुझं झालं असावं बोलणं की तू पुढाकार घ्यावास आणि उद्धवशी बोलावा आणि आदित्यला जरा आवर घालावा, असं तरीच काहीतरी. आता उद्धवची काय प्रतिक्रिया मिळाली तुला, ती काय आहे आणि कशी आहे, आणि उद्धव मुलाच्या नादी लागून बिघडतो, परत ते सगळं हे करतो आणि संजयला सोडतो का, त्यालाही माहिती आहे की संजयशिवाय आपण काही नाही. पण ही माझी बातमी आहे की उद्धव आणि संजय राऊत यांच्या आत्ता अगदी विकोपाला गेल्यासारखं वाटतं, पण तुटलेलं नाही, रबर ताणलं गेलं, तुटलं नाही. त्याच्यामध्ये राज ठाकरेंची मध्यस्थी
महत्त्वाची ठरू शकते आणि तशी ते महत्त्वाची भूमिका बजावायला उत्सुक आहे नाही म्हटलं तरी सिद्ध आहेत. इतपत मी तुम्हाला बातमी देतो. उद्धवची काय प्रतिक्रिया मनस्थिती आहे थोडं मी अजून नाही, माझ्यापर्यंत त्याचे काही फीडबॅक नाही आलेले. आले की मी शेअर करतो तुमच्यावर. आणि ही बातमीसुद्धा धक्कादायक आहे की नाही, की ठाकरे बंधू एकत्र आले वगैरे त्या बातम्यांनी इतकीच ही बातमी आहे की संजय आणि आदित्य यांच्या संघर्षात उद्धवला हे करण्यासाठी राज ठाकरे पुढाकार घेत आहेत. हेच तुम्हाला मला सांगायचं होतं. धन्यवाद.